जय नाग. आपण चैतन्य पीठाच्या युट्यूब वाहिनीवरनं आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 5 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बा महाराज आपल्याला बहुमोल अशा विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बा महाराज आपल्याला श्री दत्त पुराण हा ग्रंथ समजावून सांगत आहे. मला आज सर्वांना सांगण्यात अतिशय आनंद वाटतो की आत्मसंवादाच्या 250व्या पुष्पात आज आपण पदार्पण करीत आहोत. 2020 मध्ये कोविड काळात सुरू केलेला हा उपक्रम नाना महाराजांच्या आणि बाबा महाराजांच्या आशीर्वादाने अखंडितपणे व अव्याहतपणे आस्थागत सुरू आहे. माझ्या मते अतिशय दुर्लभ अशी ही उपलब्धी आहे. या आत्मसंवादात आदरणीय बाबा महाराजांच्या अनेक विषयांवरील अपरिमित अशा प्रबोधनाचा आपल्याला लाभ झाला. या प्रबोधनाचा अतिशय दुर्मिळ व मोठा असा साठा आज आपल्या या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. असा हा आदरणीय बाबा महाराजांचा संवाद आपण आपल्या सर्व भक्तांबरोबर अविरतपणे सुरू राहो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. आदरणीय बाबा महाराज पुढे सांगतात की या अध्यायातील 54वा श्लोक पाहून आपल्याला भगवद्गीतेची आठवण येते. मूळ गीतेतील श्लोकात थोडा बदल करून महाराजांनी या श्लोकाची रचना केली आहे. श्रेष्ठ माणूस जे जे आचरण करतो ते ते इतर लोक आचरतात. तो ज्याला प्रमाण मानतो त्याचे लोक अनुकरण करतात. पुढे ते म्हणतात की दोष आणि कर्म करण्याची बुद्धी या पलीकडे गेलेला तो निषिद्ध कर्मापासून परावृत्त होत नाही आणि जाणकार असूनही एखाद्या बालकाप्रमाणे बुद्धीने विहित कर्मही करीत नाही. ज्याला आत्म्याविषयी प्रेम आहे, जो आत्मज्ञानी आहे, जो स्वतःच्या आत्म्यामध्ये तृप्त आहे, त्याचे कोणतेच कार्य शिल्लक राहत नाही. त्याला कर्म करूनही फल नाही आणि कर्म न करूनही अनर्थ नाही. म्हणून याला कुठेही आश्रय करण्यासारखे नाही. पुढे महाराजांनी एक सूत्र सांगितलंय असे आदरणीय महाराज म्हणाले. या लोकात 2 पुरुष परमानंदाने पूर्ण भरले आहेत. एक योगी म्हणजे निष्काम कर्म करणारा आणि जो बुद्धीच्या पार गेलेला आहे तो. दत्तात्रय भगवान कार्तिवीर्याला सांगतात की तू आता आपल्या गावी जा, यज्ञ यागाने देवाचे भजन कर, पितरांना दान देऊन ब्राह्मणांना संतुष्ट कर. आदरणीय म्हणाले की अशा रीतीने कार्तिवीर्य अर्जुनाने दत्तयाग संकल्पनेची सुरुवात केली. भगवान म्हणतात की दानाने विप्रांना तृप्त कर आणि पुन्हा पुन्हा माझे दर्शन घेऊन आचरण कर. राज्य करीत असताना माझ्या परमानंद स्वरूपाचे केव्हाही विस्मरण होऊ देऊ नको. प्रवाहपती क्रमाने आलेले कर्म तू कर, त्याने तू लुप्त होणार नाहीस. मी आदेश दिलेला तू लवकर जा, सांगितल्याप्रमाणे आचरण कर, आनंदमय आणि नेहमी निरोगी राहून सुखी हो. इथे दत्तात्रय पुराणातील उपासना कांडातील 4थ्या अष्टकाचा 3रा अध्याय इथे समाप्त होतो. पुढच्या अध्यायात महाराज सांगतात की त्याप्रमाणे तो सम्राट अर्जुन वायूप्रमाणे वशचित्त होऊन स्वैरगतीने संचार करू लागला. त्याने 10,000 यज्ञांनी यजन केले. या यज्ञामध्ये भरपूर सुवर्ण दक्षिणा आणि सोन्याच्या वेदी होत्या. वेदवेत्ते मुनीवर आलेले होते आणि ते यज्ञ विमानात बसून आपल्या सर्व वेदांनी अलंकृत झालेले होते. गाणाऱ्या अप्सरांनी आणि गंधर्वांनी त्या यज्ञाला शोभा आणली होती. दुष्काळ, अतिवृष्टी इत्यादी कोणतीही आपत्ती त्याच्या राज्यात नव्हती. इंद्र याचा काल वृष्टी करत असे. पृथ्वी धान्य समृद्धी करत असे. सर्व रक्तांनी युक्त असा तो रत्नांनी युक्त असा तो चक्रवर्ती झाला. दुष्ट चोर शत्रूंना तो शासन करीत असे. अशा प्रकारे तो राजा मनुष्य असूनही महिष्मती नगरीत राहून ककोटक नागाची नगरी जिंकून तेथेही वस्ती करून राहत होता. केव्हा तरी हा राजा 1000 स्त्रियांसह नर्मदा नदीत 1000 हाताने नर्मदा नदीला पाठीमागे करून क्रीडा करू लागला. ते पाहून रागावलेला समुद्र वेगाने धावला. मोठ्या लाटांनी क्रुद्ध झालेल्या त्या समुद्राला पाहून हसून राजाने एकट्याने स्वतःच्या हाताने समुद्राला अडवले. त्यामुळे समुद्र त्रासून गेला. मोठमोठ्या लाटांचा चुराडा झालेला पाहून समुद्र गर्वगळीत होऊन पळून गेला. अशा प्रकारे सामर्थ्य असलेला पृथ्वीवरील एकमात्र राजा योगाभ्यासात राहून नेहमी राज्य करीत असे. त्याची कठोर तपश्चर्या
पाहून स्वस्थानी असलेले प्रतिदिनी भीती बाळगू लागले. तपश्चर्येच्या सामर्थ्याने हा राजा देवांचे अधिकार हरण करणारा होईल या भीतीने देवाने त्याचे सत्व हरण करण्यासाठी सूर्याला प्रेरित केले. ब्राह्मणाचे रूप धारण करून सूर्य भुकेल्या अतिथी स्वरूपाने त्या आतिथ्यशील अर्जुनाकडे आला व म्हणाला की हे राजश्रेष्ठा, तू दयाळू आहेस, आज माझी तृप्ती कर. राजा म्हणाला, तुझी कशाने तृप्ती होणार आहे ते मला सांग, मी तुला सर्व काही देतो. वाटल्यास मी माझे सर्वस्वही तुला अर्पण करेन. सूर्य त्या राजाला म्हणाला की सर्व वृक्ष रूप भिक्षा मला दे, त्याने मी तृप्त होईल. हे ऐकून आश्चर्य आणि संतोषाने राजा त्याला नमस्कार करून म्हणाला, जे तू मागितले आहे ते सर्व मी तुला देईल, पण आपण कोण आहात? आपण मानव खास नाहीत. तेव्हा सूर्य स्वतःच्या रूपाने प्रकट झाला. त्याला नमस्कार करून राजा म्हणाला, मी धन्य झालो, कारण मला असा अतिथी मिळाला. हे तळपणाऱ्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या सूर्या, मी तुला प्रणाम करीत आहे. सूर्य म्हणाला, हे राजा, मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. मी तुला कुठेही जाणारे अक्षय अखंड असे बाण देईन. माझ्या तेजाने युक्त असलेले ते बाण क्षणार्धात सर्व काही शुष्क करतील. तरी सर्व वृक्षांना शुष्क करून मला आज तू ते अर्पण कर. शुष्क झालेल्या वृक्षांना ती मी भस्म करीन, त्याने माझी तृप्ती होईल. असे म्हणून सूर्याने सर्व दिव्य बाण त्या राजाला दिले. सूर्याने दिलेले बाण बलशाली राजाने जोडून 500 धनुष्यांपासून मेघ पाणी सोडतो त्याप्रमाणे सोडले. बाणाच्या वर्षावाने सर्व ठिकाणी उत्पन्न झालेले सर्व वृक्ष शुष्क झाले. तेव्हा सूर्याने अग्निरूप होऊन गवत, झाडे, झुडपे आदी सर्व शुष्क झालेल्या स्थावरांना एका क्षणात खाऊन टाकले. एवढ्यात तपश्चर्याने कांतिमान झालेल्या वशिष्ठ नावाच्या महर्षींना समाधी संपल्यानंतर जळलेल्या वृक्षांना पाहून क्रुद्ध होऊन तपस्वी वशिष्ठाने त्या अर्जुनाला शाप दिला. हे दुर्मते, ज्यामुळे माझ्या आश्रमातील वृक्ष तू जाळले आहेस, त्या अर्थी तू माजला आहेस. सामर्थ्याने तू गर्विष्ठ झाला आहेस. हे दुष्टात्म्या, गर्व करू नकोस. तेजस्वी भृगुकुलोत्पन्न जमदग्नी पुत्र राम तुझे 1000 हात झाडाच्या फांद्याप्रमाणे परशुने तोडून तुला ठार करील. अशा प्रकारे ब्रह्मनिष्ठ असूनही अतिथीप्रिय असलेल्या त्या राजाला ब्रह्मनिष्ठ शांत असूनही महर्षी वसिष्ठाने दैव योगाने शाप दिला. आदरणीय महाराजांनी हा अध्याय इथपर्यंत अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्पविराम दिला. महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. अनुसूयार्ति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. मागल्या पुष्पात आपण भगवान दत्तात्रेयाचा परमशिष्य असा जो सहस्त्रार्जुन किंवा कार्तिवीर्यार्जुन असा सुद्धा ही जो इतिहासात प्रसिद्ध आहे, वैदिक ग्रंथांमधून, पुराणामधून, महाभारत, भागवत वगैरे ग्रंथातून, असा हा परमशिष्य अत्यंत महाप्रतापी, बलाढ्य, पण दत्तभक्त, योगशास्त्र संपन्न, विनयी, ब्राह्मणादिकांची सेवा करणारा, प्रजेचं पितृवत संरक्षण करणारा, रक्षण करणारा, असा उत्तमोत्तम गुणांनी युक्त असा व्यक्ती नेमका याच्या वृत्तीत बदल कसा झाला, का व्हावा, ज्यामुळे त्याचा एका विशिष्ट अशा दिशेने जणू काही त्याचा हळूहळू वैचारिक अधपात होऊन शेवटी त्याला दुसऱ्या एका अवतार म्हणजे परशुराम अवतारात भगवान परशुरामांनी त्याचा जणू वध केला आणि त्याला मुक्ती दिली.
पण असा जो भक्त याच्या वृत्तीमध्ये नेमका फरक का व्हावा, तर त्याचं कारण म्हणजे त्या वसिष्ठ महामुनींचा शाप. आणि जणू काही दैव हेच याला कारण आहे असं महाराजांनी सांगितलं. असं आपण मागल्या पुष्पात बघितलं. आता पुढला जणू काही कथाभाग हा या दत्तपुराणकारांनी म्हणजे स्वामी महाराजांनी या कार्तिवीर्यार्जुन या राजाच्या चरित्रात्मक भागाचं जे रसभरीत असं विशिष्ट अलंकारिक पद्धतीने वर्णन केलेलं आहे. अर्थात जे पारंपरिक पुराण ग्रंथांचा आधार घेऊनच जो काही पूर्वी इतिहास आहे त्याचा आधार घेऊन सशास्त्र त्यांनी त्यांच्या शब्दात इथे मांडला आहे. त्याचं आता आपण अवलोकन करतो आहोत. तेव्हा एवं स्वभाविना राजा ब्रह्मणोप्ययति तिथी प्रिया दैवयोगेन संशक्ता शांतेनाम अपि महर्षिणा. अशा प्रकारे ब्रह्मनिष्ठ असूनही अतिथी प्रिय असलेल्या त्या राजाला ब्रह्मनिष्ठ आणि शांत असूनही महर्षी वसिष्ठांनी शाप दिला. ते का, ते स्वामी महाराज म्हणलं दैवयोगामुळे. आणि त्या शाप कालानंतर त्या काळानंतर तदा प्रवृत्ती राजासा बुद्ध तो अभूत सुधीर अपि बहुव बहवा पुत्रास्तस्य राज्यो महाबलाः. त्या काळापासून विशेष बुद्धिमान असूनही तो राजा उद्धट झाला आणि त्याचे पुष्कळ पुत्र सुद्धा तसेच महाबली, पण जसे अरेरावी करणारे उद्धट असे होऊ लागले. आणि हा त्याच्या स्वभावातला जो सुप्त फरक आहे तो या ठिकाणी वर्णन केल्यानंतर महाराज पुढे म्हणतात, दत्तात्रेय प्रसादेन लब्धेन शनंदनेन स्व कामगेन विमानेन चचाराखिल लोकगा. म्हणजे श्री दत्तात्रेयाच्या कृपा प्रसादाने मिळालेल्या रथानं, लब्धेन शनंदनेन आणि कामगेन विमानेन आणि इच्छेने जाणाऱ्या विमानाने तो राजा चचारा अखिल लोकगा सर्व लोकात संचार करू लागला. या राजाने काय झालं याच्या, तर ऐश्वर्यम अतुलम लेभे किंकर्य सिद्धयोस्यहि अव्याहताज्ञ सर्वत्र सुसम्राट दुग्नशासनाः स्मृतिगामिष सर्वत्र कामितानेक देहधृक प्रत्यक्षदर्शी सर्वस्यम दत्तात्रेय वापरा. दुर्वृत्तांतन्वार यामास नृपाश्चोरांज जधानच ममर्दम देवान्यक्षादीन पीडयान मास सर्वशाः. जे त्यांनी ऐश्वर्यम अतुलम लेभे, त्यांनी अपार ऐश्वर्य मिळवलं. सर्व आणीमादी सिद्धी त्याच्या दासी झाल्या आणि अप्रतिहत आज्ञा असलेला आणि सर्वत्र कडक शासन असलेला तो सम्राट जणू काही दुसऱ्या दत्तात्रेयाप्रमाणे स्मर्तृगामी म्हणजे स्मरणगामी आणि इच्छेनुसार अनेक रूप धारण करून सर्वांना प्रत्यक्ष दर्शन देत दुराचारी राजांना दूर करून चोरांना नष्ट करता झाला. दुर्वृत्तान्वार या मास नृपांश्चोरांज घानच. जे काही असे राजे होते दुराचारी दुर्वृत्ती, त्या राजांना आणि चोरांना त्यांनी नष्ट केलं. आणि मग
ममदम देवान्य साक्षीदन पीडयामास सर्वशः. आणि मग त्याने देव यक्षादिकांना त्यांना सुद्धा जणू काही मर्दन केलं आणि सर्व प्रकारची त्यांना सुद्धा पीडा दिली. मग दिव्येनैव विमानेन हैहयाधिपतिर्बली क्रीडंतम इंद्रम पौलम्या धर्षयामास तं दिवीही. आणि हैहयाधिपती बलवान अर्जुनाने स्वर्गीय विमानाने इंद्र आणि स्व क्रीडा करणाऱ्या इंद्रावर देखील हल्ला केला. तो देवा विनिर्धुता देवर्षी सहितास्तदा पीडिता कार्तवीर्येण श्री विष्णू शरणम यय. हलवले गेलेले देव ज्यांना देवाला त्यांनी जणकी परास्त केले होते असे ते देव ऋषींसह कार्तिवीर्याने पिढ्या दिल्यामुळे श्री विष्णूंना शरण गेले. श्री विष्णू शरणम ययु. आणि ते अशी प्रार्थना करता, देव देव सुरारिघ्न विष्णू सत्य पराक्रम भगवान भूत रक्षार्थ कार्तिवीर्यानम जही. देवा देवांच्या शत्रूंचा नाश करणाऱ्या अशा सत्य आणि पराक्रमी विष्णू भगवान प्राणी मात्रांच्या रक्षणासाठी कार्तिवीर्याचा नाश करा. सदिव्येन विमानेन त्रैलोक्य विचरण स्वयं बाधते विश्वम अखिलम त्वां विना कोऽस्य घातकः. त्याला जे प्राप्त झालेलं आहे असं दिव्येन विमानेन, अशा दिव्य विमान आहे तो त्रैलोक्यामध्ये स्वतः संचार करून तो जणू काही अखिल विश्वाला पीडा देतो. त्रैलोक्य विचरण स्वयं बाधते विश्वम अखिलम, अखिल विश्वाला जणू काही पीडा देतोय. मग तुमच्याशिवाय त्याचा घातक दुसरा कोण आहे? त्वां विना कोऽस्य घातकाः. मग अशा पद्धतीने इति संप्रार्थितो देवो देवान दृष्ट्वा जुनार्दितान प्राहावतीर्यतं हन्मी विप्ररूपेण निश्चितम. या अशी प्रार्थना केलेला विष्णू अर्जुनानं त्रस्त झालेल्या देवांना पाहून म्हणाला, ब्राह्मण रूपानं अवतार घेऊन मी त्याला निश्चितपणे ठार करीन. राहा अवतीर्यतम हन्मी म्हणजे मी त्याचं हनन करीन. विप्ररूपेण निश्चितम, ब्राह्मण अशा स्वरूपात त्याची. एव मुक्ता भगवता हृष्टान इंद्रमुखासुराः विष्णू नत्वा स्वधामम प्रापुश्चिंता विवर्जिता. भगवान विष्णूनं असं कथन केल्यानंतर इंद्र प्रमुख देव आनंदित झाले आणि विष्णूला नमस्कार करून चिंतामुक्त होऊन स्वतःच्या स्थानी ते परत गेले. भगवान अपि सर्वज्ञः स्वभक्तं दीक्ष्य तादृशं अर्जुनं मुनिना शप्तं समुद्धर्तु मनोदथो. सर्वज्ञ भगवंतानेही त्या स्वरूपाच्या आणि स्वतःच्या भक्ताला पाहून मुनीनं शाप दिलेल्या अर्जुनाचा उद्धार करण्याचा निश्चय केला. या ठिकाणी एक शब्द महाराजांनी असा म्हटला आहे की भगवान विष्णूंनी काय विचार केला आहे, म्हणजे जणू काही याच्या स्वभावात विपरीत असा हा जो भाव निर्माण झाला आहे, त्यामुळे याचा वागण्याचे असं विपरीत होत आहे, म्हणून आता याचा उद्धार केला पाहिजे. अशा पद्धतीने भगवंतांनी विचार केला आहे. वधोस्य कल्पिता पूर्व मया ख्याताधिकांधरात अतोहम द्विजरूपेण हन्मी भवत भक्तम अपि स्वयं. याचा वध मी म्हणजे भगवान दत्तात्रेयाने पूर्वीच कल्पिलेला आहे आणि जन्माने अधिक प्रसिद्ध असलेल्या ब्राह्मण रूपाने स्वतःच भक्त असलेल्या या भक्ताला मी
ठार करीन, त्याचा वध करीन. या ठिकाणी महाराज असं म्हणतात की वास्तविक ज्ञानी माणसाला हनन नसतो. हन धातूची हिंसा गती दोन अर्थ आहेत. त्यामध्ये गती हा अर्थ घेऊन प्रारब्धाची परिसमाप्ती करून त्याला देह कैवल्य प्राप्ती करवीन असा हन्मी या क्रियापदाचा अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ भगवान असं म्हणतात की त्याला एका अर्थाने मी आता मुक्त करीन, या देहातून मुक्त करीन. त्याचा हनन करीन म्हणजे निपात करीन, वध करीन असा अर्थ या ठिकाणी महाराज म्हणतात घ्यायचा नाही. पण हन्मी हा शब्द गती अशा अर्थाने महाराजांनी वापरलेला आहे. आणि पुढे याच्या पुष्ट्यार्थ महाराज असं म्हणतात की भगवान असं म्हणतात योगाभ्यासेन तपसा मुक्तोयम मदनुग्रहात नूनम विदेहे कैवल्यम भक्तारब्धम नयाम्यहम. म्हणजे योगाभ्यासानं तपश्चर्येनं आणि माझ्या कृपेनं मुक्त हा आधीच झालेला आहे. मी याला भक्त प्राप्य अशी विदेह मुक्ती प्रदान करेन. आणि विदेह मुक्ती प्रदान करणे याचा अर्थ की याला जीवन मुक्त अवस्थेत जीवित हा शरीर देह त्याग करून प्रत्यक्ष मुक्त स्थिती याला प्रदान करेन असं भावार्थाने आपण समजायचं. इति निश्चित्य भगवान स्वांशेन त्रिजगत्पती अवातर प्ररूपी दयालू भक्त भावना हा असा निश्चय करून त्रिलोकपती इति निश्चित भगवान स्वांशेन त्रिजगत्पती त्रिलोकपती दयाळू आणि भक्त कल्पद्रुम भगवान दयालू भक्त भावना अशी भक्त स्वतःच्या अंशाने ब्राह्मण रूपाने अवतरित झाले. हा ब्राह्मण अवतार कोण आहे तर श्रोत्यांच्या असं निश्चित लक्षात येईल की हा अवतार म्हणजे परशुराम अवतार होय. या ठिकाणी चौथ्या अष्टकाचा हा जो चौथा अध्याय संपला, आता आपण पाचव्या अष्टकाला सुरुवात करतो आहोत. या पाचव्या अष्टकाचं वैशिष्ट्य काय आहे तर देव कार्यासाठी परशुरामाचा अवतार हे या चौथ्या अष्टकातल्या पाचव्या अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. तेच आपण आता स्वामी महाराज कुठल्या पद्धतीने आपल्या समोर प्रकट करतात ते आता आपण बघत आहोत. महाराज म्हणतात नम ही नः पाहि देवेती सत्कृद्या प्रार्थयात अपि सर्वापदभ्यस्त बुद्धृत्य ददास्तीस पदम ध्रुवम. देवा तू आमचं रक्षण करम, पाहि देवेती असं जो एकदाही प्रार्थना करतो देवेती सकृद्य प्रार्थया अपि त्याला सर्व आपत्तीतून मुक्त करून तो परमेश्वर मोक्ष देतो. ददाती ईशम पदम ध्रुवम, मोक्ष देतो. मग नित्यमुक्तम निजभक्तम एकमेक भक्ती तमर्जनम कथमान्यास्त निन्ये तत्प्रार्थितम सत्यताम प्रभू. मग नित्यमुक्त केवळ भक्ती करणाऱ्या स्वतःच्या भक्त असलेल्या त्या अर्जुनाला देवाने मारलं कसं तर कार्तिवीर्याने जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेची जणू काही त्यांनी सत्यता पटवून दिली. आणि याचा मग आता एक पूर्व इतिहास हा स्वामी महाराज आपल्या समोर प्रकट करतात. आसीन नृप कान्यकुब्जे गाधी नाम महाबला वसतो भार्यया सार्ध वने तस्या भवत्सुता.
जे कान्यकुब्ज गावी गाधी नावाचा एक बलवान राजा होता. आसेंद्र कान्यकुब्जे गाधी नाम महाबला. आणि पत्नीसह वनात राहणाऱ्या त्याला एक मुलगी होती. वसतो भार्यया सार्धवने तस्यात भवत सुता. त्याला एक मुलगी होती. ही कशी होती? रूप लावण्य संपन्ना देवी एव महाप्रभां रुचिको भार्गवो दृष्ट्वा ययाचे ताम नपम प्रतिही. देवीप्रमाणे स्वरूप सुंदर आणि अति तेजस्वी अशी तिला पाहून रुचिको भार्गवो दृष्टा. रुचिक हा जो भार्गव आहे ऋषी, यांनी राजाकडे तिची मागणी केली. महातपस्विनं दृष्ट्वा गादितं शंसित व्रतं प्रत्याख्यातो नृपोभीत प्राहं त्वं प्रार्थयन्दहु. कठोर वृत्ती आणि महातपस्वी अशा त्या तपस्याला पाहून त्याला नाकारण्यासाठी वरील प्रार्थना करीत जणू काही त्याला नकारा द्यायचा होता. म्हणून नृपोभीत प्राहंत प्रार्थयनंदहू, त्यांनी भीतच त्याला अशी विनंती केली, प्रार्थना केली. ब्रह्मसंभावनीयोसी भार्येय यम उचिता तव तथापेक पडो मे अद्य कृतस्थम शृणुमानद. हे ब्रह्मन, तू सत्कार करायला योग्य आहेस. ही भार्या ही तुला योग्य आहे मुलगी, पण तरीही मी एक पण केला आहे. तथापि एक पणो मे अद्य, मी एक पण केला आहे. काय आहे ते शृणुमानद, हे श्रेष्ठा तू ऐक. एकता श्यामकर्णानां पांडुराणां तरस्विनां सहस्रवाजिनां शुल्कं यो ददातेव भाग्यवान. एक कान काळा असलेले वेगवान असे पांढरे 1000 घोडे जो देईल तोच भाग्यवान. सहस्रवाजिनां शुल्कं यो ददातेव भाग्यवान. तद्विधाय मया देया कन्ये शांगाप्सरसमान इति विप्र प्रतिज्ञातम मया ते साध्यते कथम. तेव्हा त्यालाच मी स्वीकार करून ही अप्सरेसारखी कन्या मी त्याला द्यावी, त्याला मी देईन. कन्येवाम अंगा अप्सरा समान अशी मी ब्राह्मणा प्रतिज्ञा केली आहे. इति विप्र प्रतिज्ञातम मया. तेव्हा ते तुला कसं साधेल, ते साध्यते कथम. ऋषी म्हणाला, ऋषीप्राहमेवाशु दास्यामध्ये तथैव ते साध्वी ममास्तु भार्येयं नात्र काय कार्या विचारणा. ऋषी म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मीच तुला तसे अश्वांतमय दान देईन. ही साध्वी माझीच पत्नी असो याविषयी पुन्हा आता विचार करू नको. आणि मग इति प्रतिज्ञाय मुनिर्वरुणम प्राप्यम तम जगो शुल्कार्थ श्यामकर्णा सहस्रमे प्रदीयता. अशी जणू काही त्यांनी प्रतिज्ञा केली. पण तो मुनी वरुणाकडे जाऊन त्याला असं म्हणाला, मुनी वरुणम प्राप्यम जगो. त्याला म्हणाला शुल्कार्थ, शुल्क म्हणून श्यामकर्णाश्वसहस्रमे प्रदीयता. शुल्क म्हणून काळा कान असलेले 1000 घोडे मला द्या. या ठिकाणी महाराज वर्णन करतात, ज्ञातो तपसम विप्रम वरुणो अपीश्वरांग भूषम प्रख्यातु मनीषो दात्सम तस्मेतान दृश्यान्हया. उग्र तपश्चर्या असलेल्या त्या ब्राह्मणाला नाकारवायला वरुण सुद्धा जणू काही असमर्थ होता. म्हणून त्या असमर्थ असलेल्या सामर्थ्यशाली वर्णानं त्याला तसे अश्व प्रदान केले, घोडे दिले. मग
आदायश्वान् मुनिः शीघ्रं गंगामध्याय धीर्ययौ कान्यकुब्जेश्वतीर्थे ततस्तो भूत सर्व पापहम. गंगेच्या मध्यातून घोडे घेऊन तो मुनी बाहेर पडला आणि कान्यकुब्ज अश्वतीर्थ ततस्तो कान्यकुब्ज नगरातल्या त्या विशिष्ट अशा सर्व पापनाशक तीर्थावरती तो आला. म्हणून तेव्हापासून ते सर्व पापनाशक अश्वतीर्थ या नावाने प्रसिद्ध झालं. मग गादी भूपमवाप्याह त्वत्प्रतिज्ञानुसारता अत्रानीता मये मे अश्व स्वस्ती ते देह मे स्वतः. गादीराजाकडे येऊन तो ऋषी म्हणाला, तुझ्या प्रतिज्ञेनुसार मी हे घोडे आणले आहेत. तत्प्रतिज्ञा अनुसारता अत्रा नीता मये मे अश्व. तेव्हा स्वस्ती तुझं कल्याण असो ते, आणि देही मे सुता, आता मला तुझी कन्या दे, पुत्र दे. त्याचं ते असं विशिष्ट अद्भुत असं महात्म्य पाहून तस्यात्य अद्भुत महात्म्यं दृष्ट्वा तस्मै मुदा नृपाः यथोक्तेन विधानेन ददो कन्याम निंदिमाम. हे त्याचं आश्चर्यकारक महात्म्य बोलून राजाने त्याला आनंदाने शास्त्रोक्त विधानाने आपली निष्कलंक अशी पवित्र कन्या त्याला प्रदान केली. आणि मग एवं धर्मेण लब्ध्वा तामृचिक स्वर्वधूपामं यथा सुखम यथा काम तथा रेगे सुमध्यया. अशा प्रकारे लब्ध्वा म्हणजे प्राप्त झाली ती सत्यवती धर्मशास्त्रानुसार मिळून रुचिक यथा कामम ताम रुचिक स्ववर्धवधूपामम वधू त्याला जी प्राप्त झाली ते पाहून त्या सुंदरीस यथायोग्य सुखाच राहू लागलं. यथा काम तथा रेभे सुमध्यया. आणि देवांद्रादयो दृष्ट्वा तस्योद्योग महात्मनाः आश्चर्यं परमं प्रापुः प्रशंसुस्तपस्ति स्थितां. इंद्रादी देव सुद्धा त्या महात्म्याचा उद्योग पाहून जणू काही आश्चर्यचकित झाले आणि त्याच्या त्या तपस्येचं कौतुक करू लागले. मग अथेकदाहं तं गाधीर्मुने पुत्रोस्मी सर्ववित उपायं कुरु येन स्या सुपुत्रोहं विमुक्तिगाः. नंतर एकदा गाधी ऋचिकाला म्हणाला, हे सर्वविद्या मुने, मला पुत्र नाही, एखादा उपाय कर ज्यामुळे मला पुत्र होईल आणि मी पितृऋणातून मुक्त होईल. तर हा गाधी राजा यांनी त्या जावयाला म्हणजे ऋचिकाला अशी विनंती केली. तेव्हा तथेत्युक्त्वा ततः पत्न्या साकं स्वपितरं मुदा आगत्य तत्पदे भक्त्या ववंदे भक्तिभाविताः. ठीक आहे म्हणून तो ऋचिक मोठ्या आनंदाने पत्नीसह त्याच्या वडिलांकडे येऊन त्याने भक्तिभावानं त्यांच्या चरणी नमस्कार केला. आगत्य तत्पदे भक्त्या, कोण तथे युक्त्वा स्वपत्न्या साकं स्वपितरं मुदा, स्वतःच्या वडिलांकडे येऊन आगत्यम तत्पदे भक्त्या ववंदे भक्तिभाविता, त्याने भक्तिभावाने त्यांच्या चरणी नमस्कार केला. आणि मग तो असं म्हणतोय, सर्वं न्यवेदयत् प्रेम्णा भृगुसृष्टो महामुनिः तं दृष्ट्वा कामसदृशं स्नुषांच स्वर्वधू भूपमाम स्वाश्रमे स्थापयामास हृष्टेनान्तरात्मना सुभगा साप्यनुदीनं भर्तृसेवा परायणाः.
शीलेन सेवया चापी मुनी परमधार्मिकम साध्वी प्रसादयामास गादीपुत्री मनस्विनी. प्रेमाने सगळं जेव्हा ऋषिकाने सांगितलं तेव्हा संतुष्ट झालेला त्याचा पिता जे भृगु महामुनी, त्या महामुनीने त्याला मदनासारख्या त्याला आणि स्वर्गसुंदरी प्रमाणे असलेल्या सुनेला पाहून प्रसन्न चित्ताने त्याला आपल्या भृगूंचा जो स्वतःचा आश्रम होता त्या ठिकाणी त्याला आपल्या आश्रमात ठेवून घेतला. आणि मग पतिसेवा परायण उदार चित्त अशा त्या सुंदर गादीपुत्रीनं शीलेन सेवया चापी मुनी परमधार्मिकम, अशा त्या गादीपुत्रीने स्वभावाने सेवन त्या परमधार्मिक मुनींना प्रसन्न करून घेतलं. मग भृगुः प्रसन्नास्तमाहा धन्याशी त्वं पतिव्रते वरम ऋणीष्व सुभगे दास्यामी तदभि इप्सिताम. संतुष्ट झालेल्या भृगु ऋषीने तिला असं म्हटलं, धन्याशी त्वं पतिव्रते, हे पतिव्रते तू धन्य आहे. वरम ऋणीष्व सुभगे, हे सुंदरी तू वर्मा, तू तुझं अभिष्ट जे काही इच्छा आहे तुझी आहे ती मी तुला प्रदान करीन. दस्यामी तद अभिप्सितम, प्रदास्यामी या ठिकाणी आपण एक शब्द म्हणा. साप्राह, भगवान आतुरम पुत्राया ममाप्युत आधिम ज्ञात्वा महाप्रज्ञ प्रसादम कर्तुमर्षी. ती म्हणाली, भगवान पुत्र नसलेल्या माझ्या आईचा आणि माझा मनस्ताप जाणून हे महाप्रज्ञा पुत्र प्राप्ती रूप प्रसाद मला प्रदान करा. भगवान आतुरम पुत्राया ममाप्युत आधीम ज्ञात्वा महाप्राज्ञ, तुम्हाला सगळं माहितीच आहे म्हणून प्रसाद कर्तुमर्षी म्हणजे मला पुत्र प्राप्ती रूप प्रसाद प्रदान करा. ताम सोवदुपालुरम साधी पुंसवनाय वाम ऋतुस्नातांच त्वंच माता मनस्याधाय तत्परम अश्वत्थम पृथगा लिंगम यज्ञांगंच यथाविधी चरुद्वयंच संस्कृत्य प्राशितव्यम विधानता. पुत्रस्ते ब्रह्मवर्चसी सम्राट नातुश्चमैति क्रमात् भविष्यति न संदेह सत्यम सत्यवती स्मशे. तेव्हा भृगु हा जो महर्षी आहे, महर्षी भृगून तिला एक उपाय सांगितला. ते म्हणे, तुम्ही दोघींच्या पुत्र प्राप्तीसाठी ऋतुस्नात असलेली तू आणि तुझी आई मनामध्ये परमेश्वराचं ध्यान करून तू अश्वत्थाला आणि तुझ्या आईने औदुंबराला धरून स्पर्श करून 2 चरुपिंड करून त्यावर संस्कार करून आणि ते विधानपूर्वक पुत्र कामेष्टीच्या विधानानं भक्षण करावे. या ठिकाणी एक त्यांनी प्रयोग सांगितला. अश्वत्थम पृथका लिंगम यज्ञागमचुम यथाविधी चरुद्वयंच संस्कृत्य प्राशितव्यम विधानतः. म्हणजे अश्वत्थाला आणि तुझ्या आईने औदुंबराला असा धरून स्पर्श करून 2 चरुपिंड करून त्यावर संस्कार करायचे आणि ते विधानपूर्वक पुत्र कामेष्टीच्या विधानानं भक्षण करावं. म्हणजे काय ही पुत्रस्ते ब्रह्मवर्चसी आणि साम्राट आत्मश्चते क्रमात. ते तुझा पुत्र हा ब्रह्मवर्चसी होईल आणि तुझ्या आईचा पुत्र हा सम्राट. तथेत्युक्तायच साम्राष्ट्र पितुप्राप प्रयान्विता यथोपदिष्टम भृगुणा व्यकरोत पुत्रकांक्षया. ठीक आहे म्हणून ही सत्यवती पतीसो पित्याच्या घरी आली, पितुप्राय प्रियान्विता, आणि भृगुनीच कथन केल्याप्रमाणे तिने पुत्रीच्छेने असं त्या पद्धतीने व्रत तिनं केलं. चरुप्राशन काले तू व्यत्यासो दैवतो भवत
मात्रा पुत्र्याश्च चरुर्भुक्ताः पुत्र्या मातु प्रमादताः. प्रमादता म्हणजे चुकून. चरुप्राशनकाली दैवयोगानं बदल झाला. चरुप्राशनकाले तो व्यत्यासो दैवतो भवत, जणू काही दैवयोगच होतं. म्हणून काय झालं तर मात्रा पुत्र्याश्चरुर्मुक्ता पुत्र्या मातु, आईने मुलीचा, मुलीने आईचा चरुपुंड चुकीनं भक्षण केला, प्रमादता. तो बहुतिथे काले गते दिव्यन चक्षुषः विज्ञाय व्यत्ययं प्राप्यं भृगुप्राह स्नुषा सतीन. नंतर जेव्हा बराच काळ गेला असता ज्ञानदृष्टी असलेला तो जो भृगु आहे, त्या भृगुनी झालेला बदल जाणून त्या पतिव्रतेला सुनेला म्हणाला, उपभुक्तश्चर चरुर्भद्रे वृक्षसालिंगनं कृतं विपरीतं हिं जातं तत्संतान व्यत्ययो भवे. हे कल्याणी, वृक्षाला स्पर्श करून चरु भक्षण केला, पण त्यामध्ये उलट झाला आहे, त्यामुळे जणू काही तुझ्या संततीमध्ये बदल होईल. मग ब्राह्मणोपि क्षत्रवृत्तिस्तव पुत्रो भविष्यति क्षत्रोपि ब्राह्मणाचारो मातुस्तव सुतस्तथा. ब्राह्मण असूनही तुझा पुत्र क्षत्रिय प्रवृत्तीचा होईल आणि तुझ्या आईचा पुत्र हा क्षत्रिय असूनही ब्राह्मणी आचाराचा असेल. असं जेव्हा भृगु ऋषींनी म्हटलं तेव्हा तच्छ्रुत्वा प्रार्थयामास श्वशुरं सा पुनः पुन्हा नमे पुत्रो भवती दृक्मुक्काम पौत्रो भवस्थिती. की तिने पुन्हा ऐकून तो आपल्या सासऱ्याला प्रार्थना केली, माझा पुत्र असा असू नये तर मग माझा नातू असावा, पौत्रो भवस्थिती, माझा नातू असावा. मग भृगुस्तां प्रतिनंद्याः तथास्ति वती ततो ययो स्वाश्रम सा ततो सूत काले सत्यवती सुतम. भृगुनी सत्यवतीला आशीर्वाद देऊन ठीक आहे असं म्हटलं. भृगुस्ता प्रतिनंद्याः तयास्ति वती ततो ययो आणि गेला. आणि स्वाश्रम सा ततो सूत, तो स्वतःच्या आश्रमात गेल्यानंतर सत्यवतीला योग्य वेळी प्रसूत होऊन तो सुतकाले सत्यवती सुतम, त्या सतीला पुत्र झाला. तेजसा वर्चसा युक्तम जमदग्निमिति द्विजम नामना करो भूतसोपी वेद वेदांग पारगाः. तेजाने कांतीने युक्त असे त्याचं नाव जमदग्नी असं नाव ठेवलं. तो पुत्र वेद वेदांग पारंगत झाला. आणि हा जमदग्नी नावाचा पुत्र हा जर सत्यवतीला झाला इकडे, तर तस्या मातु सुतो जज्ञे विश्वामित्रो महावनाः चरुप्रवास जयो ब्रह्मर्षित्वम तपोबला. तिच्या आईला विश्वामित्र नावाचा पुत्र झाला आणि चरूच्या प्रभावाने तो तपोबलाच्या सामर्थ्याने जणू काही ब्रह्मर्षी झाला. मग जमदग्निस्तु रुद्रांशो महातेजा महामना रेणोः कन्या शक्ती कला मुपयेमे स रेणुकाम. मग रुद्राचा अंश असलेल्या महातेजस्वी उदारचित्त जमदग्नीने रुद्रांशो महातेजा महामना अशा या उदारचित्त जमदग्नीने रेणू कन्या, रेणुपुत्री पार्वतीचा अंश असलेल्या सरेणुकाम अशा रेणुकेशी विवाह केला. आणि गार्हस्थम धर्ममाश्रितम तया रेणुकया सह स्वाध्यानुकूलया तीव्रम जमदग्निस्तपो तपतो. त्या पतिव्रता आणि धर्मानुकूल रेणुकेसह ग्रस्त धर्माचा स्वीकार करून
जमदग्नीने तीव्र तपश्चर्या केली, तर तो पुत्रा महात्माना पंचासन्नम अमरसन्नम अरूपमाहा तेषां कनियाच्छिंग विष्णुरंशो राम प्रतापवान. त्या दोघांना देवांसारखे उदार चित्त असे 5 पुत्र झाले. त्यापैकी सर्वात धाकटा श्री विष्णूचा अंश हा पराक्रमी राम होय. तेषां कन्यांचित विष्णुरंशो राम प्रतापवान. हाच पराक्रमी राम होय. आणि हा जो या ठिकाणी राम असा जो म्हटला गेला, हा सगळ्यात धाकटा जमदग्नीचा पुत्र. हाच पुढे विष्णूचा अवतार म्हणजे परशुराम या नावाने संपूर्ण वैदिक साहित्यात प्रसिद्ध झाला, प्रसिद्ध आहे. पुढे सांगवेदानधीत्यासो ब्रह्मचर्येण संयुता धनुर्वेदांच्या विधित्वत पितृसेवा परो भवत. आणि हा सांगवेदाध्ययन करून ब्रह्मचर्याने युक्त असलेला त्याने ब्रह्मचर्येण संयुता त्याने धनुर्वेदाचं शिक्षण घेऊन यथायोग्य रीतीने तो वडिलांची सेवा करण्यात रमून गेला. धनुर्वेदांच्या विधित्वात पितृसेवात परो भवत. अशा पद्धतीने वडिलांची सेवा करायला सुरुवात केली, पण तो त्याच्यातच रमून गेला. पुढे आता या परशुरामाने काय केलं, पुढे याचं चरित्र कसं आहे असे महाराज जी सांगतात. पुढे या परशुरामाचं जे काही लीला चरित्र आहे विशिष्ट, कारण हा विष्णूचा अवतार आहे, ते आपण आता या पुढील पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.